चला तर मंडळी, रमजान स्पेशल तळण पुरण काही ना काहीतरी असं वाटते। नवीन नवीन रोजच्या रोज 30 दिवसापर्यंत एकदम युनिक पदार्थ बनवत राहतात। तर आज आपण एकदम मटन खिम्याचे कसे समोसे बनवायचे ते सुद्धा मांड्यासोबत तर एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा। ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडणारी आहे आणि एकदम सोपी सुद्धा आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा। तर चला, तर मी इथं घेतलेला आहे खिमा आणि इथं मी घेतलेला आहे 1 पाव खिमा। चांगला बारीक कुटून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचं, तर पाणी याच्यामधलं आपल्याला सगळं काढून घ्यायचं। तर तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने सर्व प्रोसिजर करायची। तर आता सर्वात आधी आपल्याला इथे 2 शिट्या घालायच्या आहे, म्हणजे चांगलं इथं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे खिमा, म्हणजे कसकसीत लागणार नाही आणि एकदम खुसखुशीत आपले समोसे सुद्धा बनणार। तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून जिरं, हळद घालायची, मीठ घालायचं चवीनुसार आणि इथं गरम मसाला घालणं विसरू नका, त्याच्यामुळे खूप छान असा टेस्ट येतो। थोडासा अद्रक लसणचा पेस्ट सुद्धा घालू शकता तुम्ही, हिरवी मिरचीचा ठेचा याच जागी घालायचा। तर इथं मी कुटलेली लाल मिरची घातलेली आहे। चांगलं हाताने मॅश करून घ्यायचं, पूर्ण मसाला खिम्याला लावून घ्यायचं आणि इथे आता आपल्याला जर पाणी न घालता इथे 2 शिट्या घालून घ्यायच्या मीडियम गॅसवर। तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर आता मी इथं झाकण लावून घेतलेलं आहे। आता इथं गॅस आपल्याला मीडियम करायचा आणि 2 शिट्या घालायच्या। 2 शिट्या घालून मी इथे काढून घेतलेला आहे आणि खिमा मस्त एकदम ड्राय झालेला आहे, बघू शकता। याच पद्धतीने हाताने मी तुम्हाला दाखवते की एकदम आपल्याला इथं बॉईल करून घ्यायचं, म्हणजे हाताने जरी तुम्ही असं दाबून पाहिला तर चांगला मॅच झाला पाहिजेत। तर आता आपल्याला काय करायचं, इथं खिमा इथं मस्त भाजून घ्यायचा। त्याच्यासाठी आपल्याला इथं 2 टीस्पून इथं ऑइल घालून घ्यायचं। आता हे जी पळी आहे भाजी बनवायची तोच आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही। जर आपण पोहे खायचा चम्मच जर घेतला तर हे 4 चम्मच भरून इथं घालायचं ऑइल। आणि आता इथे मी मसाले दाखवते। इथे शिमला मिरची घेतलेली आहे, हिरवी लाल मिरची घेतलेली आहे, दोन्ही ठेसून घेतलेली आहे आणि इथे 2 मस्त बारीक असे चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायची। हिरवी मिरची जे राहते जास्त इथं स्पायसी नाही, त्याच्यामुळे मी जास्त घालत आहे, फिक्कीवाली आहे। तर मी जास्त प्रमाणात घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता कांदा भाजून घ्यायचा म्हटलं की लवकर भाजला झाला तर इथं मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। लालसर थोडासा झाला की बस आपल्याला एवढाच भाजून घ्यायचा। तर 2 ते 3 मिनटं लागतात, जास्त भाजण्याची गरज नाही आहे। चांगला कुरकुरीत थोडासा दाताखाली आला हा कांदा की मस्त लागतो। तर आता याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची, तर कोथिंबीर सुद्धा खूप सारी घ्यायची। आता शिमला मिरची थोडीशी सॉफ्ट झाली की म्हणजे आपल्याला इथं समोसे फुटणार नाही आणि एकदम खुसखुशीत बनतात। हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा मी ॲड केलेला आहे। चांगला आता मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा। 2 ते 3 मिनटं लागतात, पण चांगला टेस्ट येतो शिमला मिरचीमध्ये, जो स्वाद आहे तर शिमला मिरचीमध्ये खूप छान मस्त टेस्ट येतो। इथं तुम्ही मटर वगैरे घालू शकता। तर इथं मी घातलेला आहे गरम मसाला, मटन मसाला घालून घ्यायचा खिमाचा आणि इथं मस्त फिरून घ्यायचं। आपल्याला थोडीशी जे इथे हळद घालायची, आपण तशी खिम्यामध्ये हळद घातलेलीच आहे, पण इथं सुद्धा घालून घ्यायची। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं खूप सारे मसाले घालू शकता, इथं लिंबाचा रस घालू शकता, इथे तुम्हाला जे आवडत असेल भाज्या जशी पत्तागोबी तुम्ही इथे ॲड करू शकता, मटरही ॲड करू शकता। इथं तुम्ही जसं आपल्याला गाजर वगैरे टाकायचं असलं ते सुद्धा इथं घालू शकता। पण जे ओरिजिनल जे समोसे राहतात तर आपण एवढेच इथे जे सामान मी इथं घातलेलं आहे तेवढंच पुरेसं आहे। आता हे सगळं फिरून झालेलं आहे। आता खिमा ॲड करून घ्यायचा, फिरून घ्यायचा, मस्त दरदरा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। असा मोकळा खिमा जे आहे असा परफेक्ट बनवून तयार करायचा। थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं, फिरून घ्यायचं, पूर्ण टेस्ट याच्या मसाल्यामध्ये आला की आपल्याला थंड करून घ्यायचं। तर बघू शकता तुम्ही मस्त आपला खिमा जे आहे परफेक्ट इथं भाजून झालेलाच आहे। 2 ते 3 मिनटं इथं आपल्याला मिडियम गॅसवर फिरून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा। तर बघू शकता चांगला मोकळा झालेला आहे। तर आता चला, हे तर प्रोसिजर आपली कंप्लीट झालेली आहे, तुम्हाला दाखवते। गॅससुद्धा बंद झालेला आहे। तर आता इथं जे मांडे वगैरे आपण लग्न वगैरे पाहत असतो तेच मांडे मी इथं घेतलेले आहे। एक मांडा आणून घेतला, त्याचे असे समोस्यासारखे पट्टे कापून घेतलेले आहे। घरीच करायचं ही प्रोसिजर, पण इथे कोणत्याही ओल्या कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये असे ठेवायचे, म्हणजे कडक होणार नाही, एकदम सॉफ्ट राहतात।
आणि मेन म्हणजे मस्त एकदम सोपी पद्धत दाखवत आहे। मांडे जे आपण नेहमी इथे आणत असतो रेडीमेड, तेच मांडा मी घेतलेला आहे। 20 ते 25 इथं समोसे बनवून तयार होतात। काही झंझट न करता ही एकदम गडबडीमध्ये तुम्ही बनवू शकता, अशी एकदम प्रोसिजर मी तुम्हाला सोपी दाखवत आहे। हे मी इथे गव्हाच्या पिठाची चिक्की बनवून घेतली आहे। 2 टीस्पून मी गव्हाचं पीठ आणि 1 कप पाणी घालून चिक्की बनवून तयार केलेली आहे। चिपकवण्यासाठी तयार करायची आहे। आता घरीच आपल्याला समोसे खायचे तर भरून भरून इथं आपण मस्त 2 टीस्पून इथं आपल्याला स्टफिंग टाकून घ्यायची आहे। आणि पॅकिंग करण्यासाठी आपल्याला ही चिक्की जी आहे बनवलेली ही आजूबाजूला लावून घ्यायची आणि एकदम क्रंचीसुद्धा बनतात। इथं तुम्ही मैद्याचा घोळसुद्धा बनवू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा। तर आता समोसा कसा बनवायचा सर्वांनाच माहीत आहे, पण ही मांड्याची प्रोसिजर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे। एक कोना घ्यायचा उचलून आणि ज्या आपण स्टफिंग टाकलेली आहे त्याच्यावर घालायचा। थोडासा इथे अंगठ्याच्या याने थंबच्या साहाय्याने आपल्याला तिथं ठेवून इथे एक कोन बनवायचा। आता परफेक्ट दुसरा कोन उचलून आपण बघू शकता एकदम परफेक्ट कोन बनून तयार झालेला आहे। पुन्हा चिक्की लावून घ्यायची। आता आपल्याला इथे तिन्ही कोने बरोबर आलेले पाहिजेत, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दुसरा वरचा भाग जो आहे खालच्या भागाला चिपकून घ्यायचा आणि पलटून इकडून पाहायचं। तर तुम्ही इथं काय करू शकता की वरची लेयरमध्ये सुद्धा तुम्ही इथे याला पॅकिंग करू शकता किंवा वरच्या भागाला चिक्की लावून सुद्धा पॅक करू शकता, जसं तुम्हाला हवं तसं। दोन्हीही इथे तुम्हाला प्रोसिजर आहे। पट्टीमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा असा तुम्ही वरच्या भागाला। दुसरी सुद्धा मी याच पद्धतीने दाखवते तुम्हाला। एकदम सोपी पद्धत आहे। खिमा ॲड करून घ्यायचा, मस्त इथे चिक्की लावून घ्यायची आणि परत एक कोना घ्यायचा, दुसरा कोना एकावर एक आला पाहिजेत म्हणून इथे एक बोट ठेवायचं, म्हणजे एकदम समोसा जे आहे कोन जे आहे परफेक्ट बनून तयार होतात। तर काहीच वेळ लागत नाही शिकण्यासाठी। पहिल्यांदा मला सुद्धा यायचं नाही, पण मी इथे 2 ते 3 वेळा बनवून बघितलं तर परफेक्ट बनून तयार होतात। ऑइलमध्ये काहीच फुटून तयार होणार नाही, एकदम परफेक्ट। याच पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। तर एका मांड्यामध्ये खूप सारे बनवून तयार होतात। 20 ते 25 इथे समोसे तयार झालेले आहे। साईडला ऑइल गरम करून घ्यायचं। आता जास्त ऑइल गरम करून नाही घ्यायचं, मीडियम करायचं, म्हणजे जळणार नाही आणि एकदम आपल्याला बदामी कलर येईपर्यंत इथं फ्राय करायचे। आता पॅनमध्ये जेवढे येतील तुमचे समोसे तुम्ही तेवढे ॲड करू शकता। इथे माझ्या पॅनमध्ये फक्त 4 ॲड होतात, तसे तर 5 होतात, पण त्याला काही ना काहीतरी जागा हवी। तर बघू शकता 1 मिनिट एका वेळेस लागतात, जास्त वेळ लागणार नाही, पटकन होतात, एकदम फटाफट बनून तयार होतात हे। तर आपल्याला एकदम बदामी कलर येईपर्यंत फ्राय करायचे, कुरकुरीत होतात आणि घरचा खिमा बनवला की एकदम टेस्टी बनतात। एकदम सोपी रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे। अशा पद्धतीने समोसे तुम्ही घरीच बनवू शकता आणि खूप सारे बनवू शकता किंवा तुमच्या मागं गडबड जरी असेल तरी ही प्रोसिजर तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे। एनी टाईम कधीही तुम्ही हे बनवू शकता। जर तुमच्याजवळ खिमा नसेल तर आलूची स्टफिंगसुद्धा अशाच पद्धतीने बनवून तयार करू शकता। तर चला, याच पद्धतीने मी बोलता बोलता सर्व फ्राय करून घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे, एकसारखा कलर, काहीच फुटत नाही ऑइलमध्ये आणि एकदम परफेक्ट बनवून तयार होतात। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता। तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। सोबतच इथं केचप घ्यायचा। आता ज्या चटणीसोबत तुम्हाला खायची इच्छा असेल ते चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर बघू शकता एकदम मस्त असे वरची लेयर एकदम क्रंची, आतमध्ये सॉफ्ट आणि जबरदस्त इथं चटपटीत समोसे बनवून तयार झालेले आहे। मार्केटमध्ये घ्यायला गेले तर एवढेच समोसे तुम्हाला 200 ते 250 रुपयामध्ये घेऊन येसाल, पण घरी जर बनवले तर पोटभर खाऊ शकता। ज्यांना नॉनव्हेज पसंत आहे त्यांच्यासाठी परफेक्ट ही रेसिपी आहे। तर लवकर बना आणि एन्जॉय करा। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। थोडीशी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका। तर भेटू अशाच एक चटपटीत रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।